श्री संत सेवालाल महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जयंतीनिमित्त मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांनी एकदा मोठ्याने म्हणायचं जय सेवालाल, जय सेवालाल। धन्यवाद सर्वांचं। मी जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज 15 फेब्रुवारी या दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेमध्ये आपण जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करत आहोत। आणि या जयंतीनिमित्त मी आपल्याला जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल थोडी माहिती सांगतो। आज आपल्याला ही जयंती साजरी करत असताना एक फार मोठा संदेश जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांनी जो जगाला दिला त्या संदेशाचं खरंच अनुकरण आपल्याला करण्याची आज गरज आहे। 1739 म्हणजे जवळपास 250 ते 300 वर्षापूर्वी जेव्हा संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला होता त्या काळाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याचा जर आपण विचार केला तर खूपच त्यामध्ये बदल झालेला आहे। आज आपण पाहतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण पाहतो माणूस किती फास्ट झालेला आहे। आणि आज 1739 नंतर म्हणजे जन्म झाल्यानंतर संत सेवालाल महाराजांनी जी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी अगदी तंतोतंत आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपण पाहतो सेवालाल महाराजांनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो। निसर्गाचं संरक्षण करा असं त्यांनी सांगितलं। झाडे तोडू नका, येता झाडे लावा, झाडे तोडू नका। आज परिणाम काय झाले? आज आपल्या आजूबाजूला आपण पाहतो झाडांची संख्या खूप कमी झालेली आहे। झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे आपल्याकडे जवळपास 45-50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान झालेले आहे। याचं कारण म्हणजे आपण प्रचंड केलेली वृक्षतोड आहे। जर आपण वृक्षतोड केली, निसर्गाचं जर संवर्धन केलं नाही तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील। हे त्या काळात संत सेवालाल महाराजांना कळालं होतं आणि त्याचा अनुभव आपण आज रोजी घेत आहोत। पुन्हा काय सांगितलं? बंजारा भाषेमध्ये त्यांनी सांगितले की रपिया कटोरो पाणी वाटे, म्हणजे एक वाटीभर पाणी 1 रुपयाला मिळेल। आपण पाहतो बाहेर गेल्यानंतर पाणी विकत घ्यावं लागतं, 15 ते 20 रुपयाला पाण्याची बॉटल आहे। असं वाटलं होतं का त्यावेळेस की आपल्याला पाणी विकत घ्यावं लागेल? निसर्गाची ही फार मोठी देण सर्वांना मुक्त मिळते, फुकट मिळते। आज ती सुद्धा आपल्याला विकत घेण्याची वेळ आपल्यावर का आलेली आहे? तर आपण निसर्गाचं संवर्धन केलेलं आहे। निसर्गाची पूजा करा असं सेवालाल महाराज सांगितले। म्हणून प्राण्यांचं संरक्षण करा असं त्यांनी सांगितलं। सोनेर सिंग वेज आहे। आज आपण पाहतो शेती करत असताना शेतकरी आता यंत्रांचा वापर करायला लागलेला आहे। ट्रॅक्टर असेल, जेसीबी असेल, वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून आता जे जनावर आहेत, बैल आहे, गाय आहे, हे शेतकऱ्यांचे फार मोठे मित्र होते। चांगलं दूध आपल्याला मिळत नाही, सोनेर सिंग वेज आहे आपण म्हणतो ना, शुद्ध दूध मिळत नाही। त्याचं कारण काय? जंगल संपत्ती नष्ट झाली, प्रचंड प्रमाणामध्ये औद्योगिकरण वाढलं, मोठमोठाले समृद्धीसारखे रस्ते झाले, कित्येक लाखो करोडो झाडांची कत्तल त्या ठिकाणी झाली।
अशा परिस्थितीमध्ये सेवालाल महाराजांनी केलेली ती संतवाणी भविष्यवाणी ती आज खरी ठरली। सेवालाल महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी निजामांशी सुद्धा त्यांना लढावं लागलेले एक फार मोठे योद्धे होते। संत कबीर असतील, राष्ट्रसंत गाडगे बाबा असतील, यांच्या तोडीचं कार्य संत सेवालाल महाराजांचं आपल्याला पाहायला मिळेल। त्यांच्या शिकवणीमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या मुलांना शिकवा, त्यांना शिक्षण द्या, आणि तरच काय होईल, आपल्याकडे अशा प्रकारे चांगली सुसंस्कृत पिढी त्या ठिकाणी घडेल। आणि म्हणून सेवालाल महाराजांच्या त्या शिकवणीचा फायदा घेऊन आज आपण पाहतो जो बंजारा समाज आहे, जो की बंजारा समाजाचा आता बंजारा समाजाचे बरेचसे लोक जे की त्या काळामध्ये निसर्गात जे दर्याखोऱ्यामध्ये राहायचे, डोंगरामध्ये राहायचे, जंगलामध्ये राहायचे, आज ते शिकायला लागले। आणि पहिले मुख्यमंत्री बंजारा समाजाचे वसंतरावजी नाईक यांनी 11 महिने 11 वर्ष काही महिने काही दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये सलगपणे इतके वर्ष मुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री वसंतराव नाईक झाले। आणि आज दर्याखोऱ्याच्या मध्ये राहणारा बंजारा समाज खऱ्या अर्थाने संत सेवालाल महाराजांची शिकवण, त्यांची प्रेरणा घेऊन आज चांगलं शिक्षण घेत आहे, चांगल्या पदावरती लोक हे गेलेले आहेत आणि प्रगती झालेली आहे। संत सेवालाल महाराजांनी फक्त बंजारा समाजांच्यासाठी काम केलं असं नाही, संपूर्ण समाजाचे ते त्यांच्या हिताचा त्यांनी विचार केला। म्हणून त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं होतं, किडी मुंगी न साईवेस से न साईवेस। किडी मुंगी म्हणजे मुंगी, सर्वात छोट्या मोठ्या जीवजंतूंच्या कल्याणाचा विचार संत सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये केला। म्हणून त्यांनी सांगितलं सेन साईवेस। सेन साईवेस म्हणजे सर्वांचं भलं कर, अशा प्रकारची प्रार्थना सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांच्या कल्याणाचा नव्हे तर छोट्या छोट्या प्राणी मात्रांचा सुद्धा त्यामध्ये त्यांनी सेवालाल महाराजांनी त्याचा विचार केला, सेन साईवेस। आणि आता आपण पाहतो बंजारा समाजाचं जे काही पवित्र असं तीर्थक्षेत्र ज्याला आपण काशी म्हणतो, पोहरादेवी, तर पोहरादेवी या ठिकाणी संपूर्ण भारतभरातील बंजारा समाज जो आहे तो त्या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी नतमस्तक होण्यासाठी त्या ठिकाणी देशभरातून, भारतामध्ये अनेक राज्यामध्ये बंजारा समाज विखुरलेला आहे, भारताच्या बाहेर सुद्धा असल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त बंजारा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 ते 10 कोटीच्या जवळपास अंदाजे त्या ठिकाणी बंजारा समाजाची लोकसंख्या आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळेल। या संपूर्ण समाजाची ओळख आपण करत असताना आपण पाहतो की बंजारा समाजाची ओळख अत्यंत काटक, अत्यंत शूर, अत्यंत धाडसी, अत्यंत कष्ट करणारा असा हा समाज आपण पाहतो। ऊस तोडीसाठी जास्तीत जास्त बंजारा समाजाचे लोक आपल्याला कुठं जर पाहायला मिळतील तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये। आणि कठोर काम, खडी फोडणे, ऊस तोडीचं काम करणे हे अत्यंत कठीण असं काम करणारा जो समाज आहे, जे अनेक समाज आहे त्यापैकी एक बंजारा समाज आपल्याला मिळतो। म्हणून सेवालाल महाराजांच्या या शिकवणीचा आपण आजच्या त्यांच्या संत सेवालाल महाराज जयंती दिनानिमित्त त्यांच्या शिकवणीचा आदर्श आपण घ्यायचा। काय, पाण्याचा आपण जपून वापर केला पाहिजे, हे एक आपल्याला आज संत सेवालाल महाराजांकडून शिकवण घ्यायची आहे। दुसरं, आपल्याला झाडं जास्तीत जास्त लावायची आहे, झाडं त्यांचं संवर्धन करायचं आहे, प्राणी मात्रांवर दया करायची आहे, चांगलं शिक्षण घ्यायचं आहे। तर अशा चांगल्या शिकवणी त्यांच्या या
उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी सर्व समाजाच्या हितासाठी दिलेली ती शिकवण होती. म्हणून आता फार जास्त न बोलता मी या ठिकाणी पुन्हा एकदा जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी माझं छोटंसं जे भाषण आहे ते या ठिकाणी संपवतो. आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्षपद दिलं. आजच्या कार्यक्रमात संत सेवालाल महाराजांच्या जयंतीचं अध्यक्षपद अत्यंत मानाचं मला दिलं. मी सर्वांचा आभारी आहे, सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय सेवालाल.